कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज आपणासाठी स्पेशल भोगीची भाजी घेऊन येत आहे। चला तर आपण पाहूया भोगीसाठी काय काय साहित्य लागतं ते। यासाठी लागणाऱ्या भाज्या, एक गाजर, त्यानंतर अर्धी वाटी चणे, त्याच्यानंतर पाव वाटी वाटाणे, 2 वांगी, 1 वाटी पावटा व 2 वाट्या वालपापडीच्या शेंगा। हे सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या, कापून धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण त्याची भाजी बनवायची। आता मसाल्याचे साहित्य: 2 मीडियम साइजचे कांदे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 छोटे टोमॅटो, 2 चमचे किसलेले खोबरे व 1 चमचा तीळ। रंग येईपर्यंत तीळ भाजून घ्यावेत। नंतर 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये कांदा व्यवस्थित परतून घेणे। त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकणे व व्यवस्थित परतून घेणे। कांदा मस्त लाल झालेला आहे। आता आपण त्यामध्ये चिरलेले टोमॅटो टाकू व व्यवस्थित परतून घेऊ। आता आपण सर्व मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। पॅन मध्ये आपण प्रथम तेल टाकूया। 3 चमचे तेल टाकायचे। त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला 2 टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, हळद अर्धा टीस्पून व धने पावडर, धने जिरे पावडर 2 टीस्पून टाकावी। व व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला टाकावा। आता हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यावा। आता सर्व भाज्या व्यवस्थित धुवून मसाल्यामध्ये टाकाव्यात। आता आपण यामध्ये मसाल्यामध्ये सर्व भाज्या टाकल्यात। त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे 1 मूठ टाकायचे व सर्व भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या। सर्व भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहे। त्यामध्ये आता गरम पाणी टाकायचे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला चव छान येते। कोणी ह्या भाज्यांमध्ये पालेभाज्या सुद्धा टाकतात, मेथी, पालक, चंदन बटवा, पण आम्ही त्या टाकत नाही। चवीनुसार मीठ टाकायचे। 2 टीस्पून वरतून आपण भाजीमध्ये तीळ टाकायचे। आता भाजीमध्ये आपण गरम पाणी टाकलेले आहे, त्यामुळे भाजीला चांगली चव येणार व आपल्या भाजीला कलर सुद्धा खूप छान येतो। आता मंद गॅसवरती 15 मिनिटे ही भाजी शिजून द्यायची। आपली भाजी तयार झाली आहे। आता त्यामध्ये कोथिंबीर टाकून सर्व करूया। भोगीची भाजी व बाजरीची भाकरी तयार झालेली आहे, ती सर्व केली। चला तर मग आता गरमागरम भोगीची भाजी व बाजरीची भाकरी खायला या। भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। थँक्यू।